नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचा 1 वाजलाय. या दुपारच्या बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवात करूया कुर्ल्यातल्या मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बातमीनं. कुर्ल्या इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी जेलमध्ये असलेल्या नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात झालेली आहे. मुंबई हायकोर्टात ही सुनावणी होतीये. नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर सुनावणी होतीये. मलिकांना कोर्टाकडून जामीन मिळतो का हे काही क्षणात स्पष्ट होणार आहे. कुर्ला इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये नवाब मलिक यांच्याकडून ईडीनं गुन्हा दाखल केलेला आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे आणि त्यानंतर त्यांना अटक झाली आहे. तेव्हापासून नवाब मलिक हे जामिनाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या नवाब मलिक यांच्यावर न्यायालयाच्या परवानगीनं कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया. प्रशांत, माहिती मिळतेय जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात झालेली आहे, काय अधिक माहिती? सोनं थोडी दुरुस्ती करू. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर नाही तर त्यांची वैद्यकीय तपासणी, जो हा सगळ्यात महत्वाचा अर्ज आहे, त्याच्यावर आता ही सुनावणी आता सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की किडनीचा विकार नवाब मलिक यांना आहे. यांच्या कुटुंबियांनी आणि वकिलांनी सातत्यानं कोर्टात ही बाजू सांगितली होती. एक किडनीचं फंक्शनिंग फेल झालंय आणि दुसऱ्या किडनीचं फंक्शनिंग हे कमजोर झालेलं आहे, अशा प्रकारची त्यांनी हे केली होती. पण ज्यावेळेस सरकारी वकिलांनी, ईडीच्या वकिलांनी मागणी केली होती की यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण व्हावी आणि वैद्यकीय तपासणी करण्यासाठी म्हणून, त्याचा अहवाल निश्चित करण्यासाठी म्हणून ही सुनावणी सगळ्यात महत्वाची. आजच्या सुनावणीमध्ये नेफ्रॉलॉजिस्टची नियुक्ती होऊ शकते आणि नवाब मलिक यांच्या किडनीची नेमकी परिस्थिती काय, स्टेटस काय, याचा अहवाल कोर्टात सादर करण्याचे आदेश कोर्ट देऊ शकतात आणि या आधारावरच नवाब मलिक त्यांच्या मेडिकल परिस्थितीवरच जामिनाची मागणी पुढे करू शकतात. पण आज तरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांच्या किडनीचा तपासणी अहवाल कोर्टात सादर होणं आणि त्यासाठी म्हणून मेडिकल कमिटी निश्चित होणं. थोड्याच वेळात कोर्ट याबद्दल आपला निर्णय देईल आणि नवाब मलिक यांच्या किडनीची नेमकी तपासणी काय आहे आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देईल अशी अपेक्षा नक्कीच व्यक्त केली जाते. हा अत्यंत महत्वाचा टर्निंग पॉइंट नवाब मलिक यांच्या केसमध्ये मानला जातोय. नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मोदी 2 मेट्रो प्रकल्पांसह विविध प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत, उद्घाटन करणार आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका या बाकी आहेत, त्या कधीही जाहीर होऊ शकतात. या सगळ्याचा विचार करता भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मुंबई दौरा फार महत्त्वाचा आहे. या दौऱ्याची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतील बीकेसीच्या MMRDA मैदानावर संध्याकाळी जाहीर सभा देखील पार पडणार आहे. आता या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रकारे शुभारंभच करतील असं दिसतंय. या सभेतून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कसा निशाणा साधतात हे बघणं महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा 900 अधिकाऱ्यांसह 4500 पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात ड्रोन बंदी करण्यात आलेली आहे. अजून एक गोष्ट आपण इथं सांगितली पाहिजे. नवं सरकार स्थापन झाल्यापासून 2-2.5 महिने त्याहून जास्त कालावधी होऊन गेलेला आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मुंबई दौरा फार महत्त्वाचा आहे. 2 गोष्टी आपण एका वेळेला बघतोय. बीकेसीवर मोदींची सभा होते, त्याची दृश्य आपण बघतोय आणि मेट्रो लोकार्पणाची तयारी सुरू झालेली आहे. मेट्रो 2A आणि 7 अशा 2 मेट्रोंचं लोकार्पण होणार आहे, 2 मार्गांचं लोकार्पण होणार आहे. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी थेट आपण बोलूया. तुषार, सगळी तयारी पूर्ण झालेली आहे, मुंबई सजलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजेपर्यंत मुंबईत दाखल होतील, कसं त्यांचं आज दिवसभराचं नियोजन असेल आणि आजची मुंबई काय सांगशील? सुवर्ण, आपण जर पाहिले असेल तर आजची मुंबई ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईमध्ये येण्याची वाट पाहत आहे. संपूर्ण बीकेसी मैदान सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा हा सर्वात महत्त्वपूर्ण असा दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. मुंबई
महानगरपालिकेच्या आणि इतर आपण जर पाहिलं असेल तर जवळपास 38,000 कोटींच्या प्रकल्पाचं आणि भूमिपूजन या ठिकाणी मोदींच्या हस्ते होणार आहे। मात्र हे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असताना मात्र दुसरीकडे सामनातून आपल्याला टीकेची झोड उठताना पाहायला मिळते। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपा आमदार प्रसाद लाड। सर, काय सांगाल? एकीकडे मुंबईच्या बीकेसी मैदानावरती मोदींची प्रतीक्षा होत असताना दुसरीकडे सामनातून टीका अजूनही सुरूच आहे। निर्धार सरकारचा कायापालट मुंबईच्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय की मुंबईकरांना काहीतरी मिळालं पाहिजे। आता टीका कोण करतोय? ज्यांनी घरातूनच बाहेर पडले नाहीत, ज्यांनी 2.5 वर्षाच्या काळात फक्त फेसबुक लाईव्ह केलं, त्यांनी टीका करावी का? हा प्रश्न मुंबईकरांना देखील पडलेला आहे। मला वाटतं की टीका करत असताना संजय राऊतांनी पहिली आपल्या नेत्याची माहिती घेतली पाहिजे की 2.5 वर्षात ते किती लोकांना भेटले, किती लोकांशी त्यांनी संवाद साधला, किती त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली, किती टेंडर काढली। माझं संजय राऊत साहेबांना आव्हान आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कागदावर घेऊन या, आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार। त्यामुळे काहीतरी वेड्यासारखं लिहायचं, वेड्यासारखं बोलायचं काम संजय राऊतांकडनं चाललंय। मला वाटतं की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, ते तपासण्याची आता गरज आहे। आज जवळपास 38,000 कोटींच्या या ठिकाणी प्रकल्पाचं भूमिपूजन होतंय, लोकार्पण होतंय। मात्र सामनातून असं म्हटलं जात आहे की ही जी काही सर्व कामं सुरू आहेत त्या कामाचं श्रेय आम्हाला दिलं पाहिजे। श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे आणि हे श्रेय आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे घेताना पाहायला मिळतात। आपल्याला आठवत असेल 2020-2021च्या काळात आमच्या काही कार्यकर्त्यांनी बॅनर लावले होते की मुख्यमंत्री दाखवानी 1 लाख रुपये मिळेल। मुख्यमंत्री दिसतच नव्हते तर कार्यक्रम कोण करणार? कोण टेंडर घेणार? कोण टेंडर काढणार? टक्क्याच्या पलीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी काही केलं नाही। टक्केवारीच्या मध्ये गुंतलेले हे दोघे बापले आहेत आणि टक्केवारीमध्ये त्यांनी राजकारण केलं, टक्केवारीतच त्यांनी काम केलं। त्यामुळे मुंबईची जनता जाणते की टक्केवारीतले कोण आहेत आणि खरे कार्यकर्ते कोण आहेत, खरे काम करणारे नेते कोण आहेत। मागच्या निवडणुकीला अवघ्या 2 नगरसेवकांवरून मुंबई महानगरपालिकेवरती तुम्हाला भगवा फडकवता आला नाही, भाजपाचा झेंडा फडकवता आला नाही। मात्र येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा एक हाती ही निवडणूक जिंकेल का? कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा भाजपासाठी हा कितपत आणि किती महत्त्वाचा असणार आहे? मुंबईमध्ये आशिषजी शेलार यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या आशीर्वादाने मुंबईमध्ये 150चा टप्पा आम्ही पार करू याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी सुवर्णा, भाजपा आमदार प्रसाद लाड। मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही 150 पेक्षा जास्त जागा जिंकू आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही एक हाती सत्ता मिळून आमचा महापौर बसू असं त्यांनी म्हटलेलं आहे। कारण की मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अवघ्या 2 नगरसेवकांहून या ठिकाणी भाजपाची मुंबई पालिकेवरती सत्ता ही। तुषार, तुझ्याकडनं अधिक माहिती घेतो तुर्तास। धन्यवाद। या घडीला एक महत्त्वाची बातमी बघूया। राखी सावंत हिला अटक झालेली आहे। या घडीला एक महत्त्वाची बातमी येते आहे, राखी सावंत हिला अटक झाली आहे। मॉडेल महिलेचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे। आंबोली पोलिसांनी राखी सावंतला अटक केलेली आहे। राखी सावंत हिला अटक झाली आहे। या घडीला एक महत्त्वाची बातमी येते आहे, आंबोली पोलिसांनी राखी सावंतला अटक केलेली आहे। एका मॉडेल महिलेचा व्हिडिओ तिनं व्हायरल केला असा आरोप तिच्यावर आहे आणि म्हणून तिला अटक झालेली आहे। प्राथमिक माहिती समोर येते, मॉडेल राखी सावंत हिला अटक झालेली आहे। बिग बॉस मध्ये कंटेस्टंट होती ती राखी सावंत, हिला अटक झाली आहे। ही आत्ताची एक अपडेट समोर येते। मॉडेल महिलेचा फोटो व्हायरल केल्याचा तिच्यावर आरोप आहे। आंबोली पोलिसांनी अटकेची कारवाई केलेली आहे। आंबोली पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे। अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। प्रशांत, अगदी प्राथमिक माहिती समोर येते की राखी सावंतला अटक झाली आहे, काय कळतंय? सुवर्ण, खरं तर राखी सावंतला अटक होणार हे निश्चित मानलं जात होतं, कारण पीडित मॉडेल जी आहे तिने जी तक्रार केली होती त्याचे पुरावे सुद्धा जोडले होते आणि म्हणूनच राखी सावंतनं काल कोर्टात अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज सुद्धा सादर केला होता। पण मात्र तो काल मुंबईच्या सत्र न्यायालयानं फेटाळला, त्यामुळे राखी सावंत हिची अटक ही निश्चित मानली जात होती। आंबोली पोलिसांनी राखी सावंतला आज ताब्यात घेतलेलं आहे। अंधेरी कोर्टामध्ये दुपारी राखी सावंतला म्हणजे सादर करण्यात येणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की पीडित मॉडेलने जे राखी सावंतनं तिचं बदनामी केलंय, कृत्य केलं याची तक्रार दिली होती, पुरावे सुद्धा दिले होते। आणखी तिचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ हा अत्यंत अयोग्य होता। आणखी ज्या पद्धतीनं व्हायरल राखी सावंतने केला अशा प्रकारचा आरोप त्या मॉडेलनं केला होता। राखी सावंतनं खरं तर प्रयत्न केला होता की आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा, पण त्यासाठी म्हणून कालच तिची अटकपूर्व जामिनाची याचिका सुद्धा फेटाळण्यात आली। त्यामुळे आज राखी सावंतला अटक करून दुपारी अंधेरी कोर्टमध्ये आता आंबोली पोलीस नेमकं राखी सावंतची पोलीस कस्टडी मागतात, कोर्ट तिला न्यायालयीन कोठडीत रवानगी करतं हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। सुवर्णा,
नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. अंबोली पोलिसांनी राखी सावंतला अटक केली आहे. तिची अटक निश्चितच मानली जात होती. थोड्याच वेळात तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे. पुढच्या अपडेट्स काही वेळामध्ये आपण बघणार आहोत. बातमी धुळ्यातून आहे. धुळे शहरातील अरशद अहमद अशफाक मोमीन या 10 वर्ष मुलाचा विजेच्या खांबाला चिकटून मृत्यू झालेला आहे. अत्यंत धक्कादायक घटना आहे. विजेच्या खांबात विद्युत प्रवाह उतरल्यानं अरशदचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैवी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेनंतर स्थानिकांनी महावितरणवर रोष व्यक्त केलाय. दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तक्रार करूनही समस्येचं निवारण करण्यात आलं नाही असा आरोप होतोय. धुळे शहरातली ही घटना आहे. हे सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे. अरशद अहमद अशफाक मोमीन हा 10 वर्ष मुलाचा विजेच्या धक्क्यानं खांबाला चिकटून मृत्यू झालाय. विजेच्या खांबात विद्युत प्रवाह उतरला होता, त्यामुळे अरशदचा जागीच मृत्यू झालाय. सीसीटीव्ही आपल्याला हे समोर आलेलं दिसतंय. आमचे प्रतिनिधी ज्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. मुलाचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे. धुळे शहरातली ही घटना आहे. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होतीये. वारंवार याविषयी तक्रार करण्यात आलेली होती की या खांबात विद्युत प्रवाह उतरलाय, मात्र त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. दीपक बोरसे यांच्याशी संपर्क प्रस्थापित झालाय. त्यांना अधिक विचारूया. दीपक, काय अपडेट? सुवर्ण, खरं तर आज सकाळची आज मोठी दुर्दैवी घटना ही जी आहे, दुर्दैवी घटना धुळ्यात घडलेली आहे. धुळे शहरातला गफूरनगर जो परिसर त्या भागातली घटना आहे. 10 वर्षाचा मुलगा हर्षद आणि त्याचा विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. खरं तर हर्षद हा घराजवळ खेळत होता आणि त्याच वेळेस खांबाला हात लावल्यानंतर त्याचा जागीच विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. खरं तर हा जो धक्का होता विजेचा हा इतका मोठ्या प्रमाणात की जागीच हर्षद जो आहे, आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने हे सगळं दृश्य त्यामध्ये चित्रित झालेलं आणि कशी ही घटना होती. या घटनेनंतर या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांचा जो रोष आहे तो प्रचंड उसळलाय. संताप व्यक्त केला जातो, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून या भागातले अनेक जे खांब असतील, त्याचप्रमाणे डीपी असतील, त्या मोठ्या प्रमाणात उघड्या आहेत. अनेक ठिकाणी तारा लोमकत आहेत आणि अशा अनेक घटना सतत घडत असतात. त्यातच आता हा दुर्दैवी असा हर्षदचा मृत्यू झालाय. हे सर्व चित्रण सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल किती भयंकर अशी घटना आहे. ही भयंकर घटना आहे. जागीच हा मुलगा कोसळला आणि त्याचा मृत्यू झालाय. आपण अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. नवाब मलिकांसंदर्भातली कोर्टातून एक अपडेट येते. अखेर नवाब मलिक यांच्या किडनीची तपासणी होणार आहे. विशेष पीएमएलए कोर्टानं निर्णय दिलेला आहे. 3 नेफ्रोलॉजिस्टची नावं समोर आली आहेत. मलिक कुटुंबियांनी कोर्टाला ती सादर केली आहेत. यातील एक नेफ्रोलॉजिस्ट कोर्ट ठरवेल आणि त्यांच्या किडनीची तपासणी होईल. 2 फेब्रुवारीपर्यंत नवाब मलिक यांची किडनीची तपासणी होईल आणि तो अहवाल कोर्टात सादर केला जाईल, तसे आदेश कोर्टाने दिलेत. अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, काय अधिक माहिती मिळते? जशी तुम्ही मगाशी माहिती देत होतात की नेफ्रोलॉजिस्ट नियुक्त केला जाईल, तर त्याविषयी काय अपडेट आहे आणि जामिनासंदर्भात काय कळतंय? त्याची सुनावणी आज होती की नव्हती? सुवर्ण, खरं तर नवाब मलिक यांच्या जामिनासाठी मेडिकल ग्राउंडवरच ते जामीन मागणार अशा प्रकारची माहिती सगळी समोर येते. त्यामुळे मेडिकल ग्राउंड हा सगळ्यात महत्वाचा नवाब मलिक यांच्या जामीन प्रकरणातला टप्पा मानला जातोय. त्यामुळेच नवाब मलिक यांच्या किडनीची परिस्थिती जी आहे, एक किडनी ही कमकुवत झाली आहे आणि एक किडनी ती फंक्शनिंग अत्यंत कमी करते अशा प्रकारचा अहवाल हा खरं तर मलिक कुटुंबियांनी किंवा क्रिटिकेअर हॉस्पिटल ज्या ठिकाणी कुर्द्याला ते खासगी रुग्णालयात उपचार करतायत तिथं सादर केला होता. पण हा अहवाल जो आहे तो तपास यंत्रणांनी ईडीनं अमान्य केला होता. आपल्याला माहिती आहे की टेरर फंडिंग प्रकरणामध्ये नवाब मलिक हे अजूनही कारागृहात आहे. आणखी न्यायालयीन कोठडीत आदेशानं त्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पण आता त्याच किडनीचं नेमकं फंक्शनिंग खरोखर जो अहवाल क्रिटिकेअरनं सादर केलाय तो कितपत सत्य आहे याकरता मोठं स्खलन चाललं होतं आणि अखेर कोर्टानं त्याची नोंद घेतलेली आहे. 3 नेफ्रोलॉजिस्टची नियुक्ती नावासमोर आली. यातला एक निश्चित होणार. 2 फेब्रुवारीपर्यंत हा अहवाल नवाब मलिक यांच्या किडनीचा स्टेटस रिपोर्ट हा कोर्टात सादर केला जाणार आहे. दरम्यान 14 दिवस त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 2 फेब्रुवारीला नवाब मलिक यांच्या किडनीचा कोर्टात सादर होणारा अहवाल हा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. तपास यंत्रणांचं म्हणणं कितपत तथ्य आहे, कारण नवाब मलिक यांच्या किडनीची परिस्थिती खरोखर खराब झालेली आहे हे त्या अहवालातनं
स्पष्ट होईल. सुवर्णा. नक्की प्रशांत, तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. पण आपण असेच सोबत राहा, अजून एका बातमी संदर्भात माहिती आपल्याकडनं घ्यायची आहे. प्रशांत बाग आपल्या सोबत आहेतच. बातमी आहे पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरातील 2012 मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात. पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झालाय. आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदारला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झालाय. या प्रकरणात गेल्या 6 वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहे तो जहागीरदार, आणि या जहागीरदारला जानेवारी 2013 मध्ये अटक झाली होती. 1 ऑक्टोबर 2015ला त्यांना हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. 2019 मध्ये जहागीरदारनं जामीन घेतला होता. अटींचं उल्लंघन केल्याचं सांगत एटीएसनं जामीन पुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या सगळ्याविषयी अधिक माहिती आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेतच, त्यांच्याकडून घेऊया. प्रशांत, या घटनेसंदर्भात, या बातमी संदर्भात काय अपडेट? 2012 मध्ये पुण्यामध्ये जे साखळी बॉम्बस्फोट प्रकरण घडलं होतं त्याने आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत ढवळून टाकलं होतं. एटीएसनं 8 जणांना या पूर्ण प्रकरणात अटक केली होती आणि याच प्रकरणामध्ये असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याला 2013 जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती. खरं तर 2015 मध्ये शब्बीरला जामीन मिळाला होता, पण त्याच्यानंतर सुद्धा ज्या अटी शर्तींच्या आधारावर जामीन दिला होता त्याचं उल्लंघन शब्बीरकडनं झाल्याचं हे कोर्टामध्ये सिद्ध झालं. त्याचा जामीन रद्द झाला होता. अखेर 2019ला पुन्हा शब्बीरला अटक झाली आणि आज त्याला जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे. पण अर्थात अटी आणि शर्तींचं उल्लंघन जर का केलं तर कोर्ट सुद्धा किती गांभीर्यानं या विषयाकडे बघतं हे या प्रकरणात समोर आलेलं आहे. अजूनही या प्रकरणातला एटीएसचा जो तपास सुरू आहे आणि याच प्रकरणामध्ये अजून काही धक्कादायक घडामोडी सुद्धा समोर घडू शकतात अशा प्रकारची माहिती समोर येते. कोर्टानं असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याला पुन्हा जामीन मंजूर करताना अत्यंत कडक निर्देश दिलेले आहे. जामिनातील अटी आणि शर्तींचं उल्लंघन जर का केलं यापुढे पुन्हा सुद्धा तर मात्र मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते. पण पुण्यातली एक ती जी घटना आहे जिच्या आठवणी ज्या आहेत त्या अजूनही म्हणजे की अजून सुद्धा जाग्या आहेत की कशा प्रकारे दुःखदायक घटना ही घडली होती आणि या प्रकरणामध्ये बंटीला अखेर आज दिलासा मिळालाय. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. गोंदियातील देवरी तहसीलदारांनी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परवर जप्तीची कारवाई केल्यानं चिडलेल्या वाहन मालकानं तहसीलदार यांच्या कार्यालयात धाव घेतली आणि धिंगाणा घातला. हा प्रकार काल रात्री 7 वाजेच्या दरम्यान घडलाय. तिथं कामानिमित्त उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांच्या मोबाईलची तोडफोड करून आरोपी जप्त वाहनासह पसार झालाय. या प्रकरणामध्ये देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. रवी, हा सगळा काय प्रकार आहे? वाहन चालक तहसील कार्यालयात येतो काय, तिथे धिंगाणा घालतो, वाहन घेऊन निघून काय जातो, काय सांगाल अधिक? पाहिलं की काल देवरीचे तहसीलदार इंगोले आणि त्यांचे तलाठी हे सिरपूर या गावात गौण खनिजेच्या मात्र तिथे एक टिप्पर त्यांना आढळला. त्या टिप्परची पाहणी करायला असता तो टिप्पर अवैध ठरला. म्हणून त्याच्यावर त्यांनी तहसीलदारांनी कारवाई केली आणि तहसील ऑफिसमध्ये जमा केलं. मात्र सायंकाळच्या वेळेस काल 7 वाजेच्या दरम्यान जे हे मालक होते संतोष अग्रवाल आणि त्यांचा मुलगा कुणाल अग्रवाल हे सायंकाळच्या वेळेस तहसील ऑफिसमध्ये आले. नक्की रवी, तुर्तास धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल, कारण आपला आवाज सलग आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. रवी सपाटे आपल्याला बातमी देत होते गोंदियात वाळूची अवैध वाहतूक होत होती आणि त्यामुळे टिप्पर पकडला, पण वाहन मालक तिथे आला आणि तो ते टिप्पर घेऊन निघून गेलेला आहे, पसार झालेला आहे. पुढची बातमी, मविया नेत्यांची दुपारी 2 वाजता एक महत्त्वाची बैठक होती आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी बैठक होती आहे. नाना पटोले, आव्हाड यात सहभागी होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीवर यावर चर्चा होऊ शकते. उमेदवारीचा पेच मिटेल अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र बसून यावर चर्चा करतील असं कळतंय. खरं तर मवियाचे सगळेच नेते यात सहभागी होणार आहेत. दुपारी 2 वाजता ही बैठक असेल असं कळतंय. अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जितेंद्र आव्हाड हे सहभागी होतील असं कळतंय. आपल्या बरोबर बोलायचं आहे, अपोजिशन लीडर आहे, त्यांना विचारू या पंतप्रधानांच्या दौऱ्याला आपण कसं बघतो? पंतप्रधानांचा दौरा हा राजकीय हेतूने प्रेरित दिसतोय, संपूर्णपणे फक्त राजकारणासाठी दिसतोय. कारण ज्या कामाचं भूमिपूजन ते करणारे हे काम ऑलरेडी मागच्या टर्ममध्ये शिवसेनेच्या माध्यमातून
त्याची मंजुरी या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. काही कामावर तर देवेंद्रजी फडणवीस यांनी आरोप केले होते सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनने केल्यानंतर सुद्धा, परंतु तेच कामाचं भूमिपूजन सुद्धा आता पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. थोडक्यात राजकारण तेव्हाही केलं जात होतं, राजकारण आताही केलं जात आहे आणि म्हणून हा राजकीय हेतूने प्रेरित दौरा आहे एवढं आपल्याला म्हणता येईल. कोणते काम होते हस्तक्षेप केलं होतं त्याबद्दल? वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, हे प्रक्रिया केंद्र जे आहे याच्या टेंडरविषयी त्यांनी प्रश्न विधानसभेत उपस्थित केले होते, विधानसभेच्या बाहेरही केले होते. प्रत्यक्षात बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सगळी प्रक्रिया पार पडलेली असताना त्यांनी आरोप केले होते आणि त्याच्यानंतर काही झालेलंच नाही. त्याच्यानंतर काम सुरू त्यावेळेस व्हायचं थांबलं आणि आता ते पंतप्रधान त्याचं उद्घाटन करतात. मला वाटतं ते फडणवीस साहेब विसरले की काय. मग त्यावेळेस याचा अर्थ तुम्ही आरोप केलेले खोटे होते जर आता उद्घाटन करत असाल तर, आणि मग जर त्यावेळेसचे आरोप खरे असतील तर मग आता कसं काय उद्घाटन करतात, असे दोन्ही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात. सत्तापक्ष लोकांचं म्हणणं आहे की हे सरकार आल्यानंतर ते गती मिळणार परियोजनेला. मला असं वाटतं ही प्रोसेस आहे. गती वगैरे आधी कोण करतं मंजूर, कोण याच्यात प्रोसेसमध्ये लक्ष देतं, कोण एजन्सी ठरवतं, कोण त्याचं नियोजन करतं ते महत्त्वाचं असतं. नुसतं एखादं टेंडर झालं आणि त्याचं तुम्ही भूमिपूजन मारता म्हणजे तुमच्या हाताने नारळ फुटला म्हणजे तुम्ही काम केलं अशातला काही भाग नसतो. जनता काही दूध खोडी नाही, जनता जागरूक आहे. धन्यवाद होते दानवे साहेब. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष दिसलेबरोबर वसीम अन्सारी, न्यूज 18. छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता आपण हेलिकॉप्टरमधून घेतलेली अंबाबाई मंदिराची आणि ज्योतिबा मंदिराची दृश्य बघणार आहोत. हे ज्योतिबा मंदिर एरियल शॉट्स आहेत. अप्रतिम असं मंदिर. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हा एरियल व्ह्यू ज्योतिबा मंदिराचा. विहंगम दृश्य ज्योतिबा मंदिराचं. महालक्ष्मी मंदिरात जेव्हा दर्शनासाठी जातो आपण तेव्हा तिथून एक काहीच अंतरावर ज्योतिबाचं मंदिर आहे. त्यामुळे अनेकदा कोल्हापूरला जाणारे सगळे महालक्ष्मीचं तर दर्शन घेतातच. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.